आपण अर्ज केलेला आहे पिंपरी पोलीस स्टेशनला की इथे चोऱ्या होतात, अवैध दारू विक्री किंवा इथं लोक दारू वगैरे रस्त्यावर पितात आणि इथल्या नागरिकांना रहदारी जे आहेत त्यांना त्रास होतो। नक्की काय काय कंप्लेंट आहेत आणि काय म्हणून अर्ज केलेला आहे पिंपरी पोलीस स्टेशनला? नमस्कार, मी संतोष देवदास म्हात्रे। मॅडम, इथल्या बरेच समस्या आहेत। संत तुकाराम नगर हा परिसर इथं डी वाय पाटील सारखं मोठं कॉलेज असल्यामुळं इथल्या रहदारीमध्ये म्हणजे बरेचसे विद्यार्थी वर्ग येतात आणि ते बाहेरून आलेले आहेत। तर इथं सर्रास म्हणजे आता मागच्या 1-2 वर्षापासून प्रचंड म्हणजे इथं आहे ना चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे। नुकत्याच म्हणजे 2-3 महिन्यात तर इतक्या चोऱ्या झाल्या। आमच्या पाबळ काकांच्या इथं घरात चोरी झाली। त्याच्यानंतर आता 2 दिवसापूर्वीच आमचे योगेश शहा म्हणून आहे त्यांच्या घरात भर दुपारी 2 वाजता दरवाजाला फक्त कडी लावली होती, ते बाहेर गेले होते, तर चोर दरवाजाची कडी काढून आतमध्ये जातोय, घरातून चावी घेऊन लॅपटॉप घेऊन जातोय आणि ती म्हणजे तिथून चोरी झालेली आहे। आणि अशा बऱ्याच घटना इथं वारंवार घडत असतात। त्याच्यानंतर इथं दारूचे म्हणजे आणि चोऱ्यांचं हब झालेलं आहे। एस टी स्टँडच्या समोर मोकळे जागेत तर तुम्ही पाहिलं तर संध्याकाळी 6 नंतर जसं काय बार झालेला असतो, इथले काही मोकळ्या पटांगण आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल आहे, इथं सुद्धा संध्याकाळी हा बार बनलेला आहे। सांस्कृतिक भवन, काही रिकाम्या जागा आहेत, इथं संध्याकाळी यांना म्हणजे पिण्याचा एक अड्डा झालेला आहे। त्याच्यामुळं असं कुठंतरी एक प्रश्नचिन्ह निर्माण होतं की पोलिसांचा यांच्यावर वचक नाही आहे किंवा त्यांना अशी भीती नाही आहे। त्याच्यामुळं मला आम्ही आत्ता नुकताच 2 दिवसापूर्वी CP ऑफिसला पण आम्ही जाऊन अर्ज दिलेला आहे की इथं सातत्याने होणाऱ्या चोरीचे प्रकार हे थांबवावे, कुठंतरी रात्री आपण गस्त घालावी आणि इथं कुठंतरी भीती निर्माण होईल अशी काहीतरी कारवाई करावी, अशी आम्ही CP ऑफिसला अर्ज देऊन आलेलो आहे। तर बघूयात आता काय। आणि पोलीस स्टेशनचे पहिलं कधी तुम्ही कंप्लेंट दिली होती का, माहिती सांगितली होती का, त्यांनी कधी ते कारवाई वगैरे केली होती का? इथलं मुख्यतः कसं आहे, संत तुकाराम नगरची जी पोलीस चौकी आहे इथं कुठलाही अर्ज स्वीकारत नाही आणि इथली कुठलीही कंप्लेंट घेत नाही। तर त्यासाठी सुद्धा आम्ही मागच्या 6 महिन्यापूर्वी ही चौकी परत चालू व्हावी म्हणून CP ऑफिसला आम्ही अर्ज दिला होता। कारण इथं कुठली कंप्लेंट घेत नसल्यामुळं इथं म्हणजे भीतीच राहिलेली नाही। त्यांना कुठली कंप्लेंट द्यायची असेल तर पिंपरी चौकीला जावं लागतं किंवा मग CP ऑफिसला जावं लागतं। कारण इथं एवढं मोठा हा म्हणजे कॉलेजचा परिसर आहे आणि इथं वारंवार म्हणजे चोऱ्या म्हणा, भांडणं म्हणा, रात्रीचं काही ना काही इथं होत असतं। तर आम्ही मागच्या 6 महिन्यापूर्वी ही चौकी चालू व्हावी म्हणून असा अर्ज दिला होता, पण त्याच्यावर अजून कुठलीही कारवाई झालेली नाही। आता नक्की काय म्हणणं आहे आणि परिसरात नक्की कसं वातावरण आहे? परिसरात म्हणजे खूप असं रात्रीचं म्हणजे सोडाचा चोऱ्या व्हायच्याच, आता दिवसाच्या व्हायला लागल्या। त्यामुळं नागरिकांना प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे की इथं राहावं का नाही। कारण की आज तुम्ही बघितलं कालची जी झाला प्रकार आहे दुपारी 2 वाजता झालेला आहे आणि चोर घरात जाऊन त्या बाईकची चावी घेतोय, लॅपटॉप घेतोय आणि तो चावी घेऊन ती गाडी घेऊन प्रसारित होतोय आणि त्याचा फोटोसुद्धा कॅमेऱ्यामध्ये CCTVमध्ये कैद झालेला आहे। आम्ही बऱ्याच ग्रुपवर टाकलेला आहे, पण अजून काही चोर सापडलेले नाही आणि CC कॅमेरे चालू आहेत की नाही काही गोष्टीत माहिती होत नाही। आणि हे सगळं असताना मग चोरी होती, तर पोलीस प्रशासन याच्यावर काय नक्की करतंय